नमस्कार. साखर आणि कोलेस्ट्रॉल यांचं काहीतरी कनेक्शन असेल असं वाटतं का? आज आपण नेमकं हेच बघणार आहोत की आपल्या आहारातली साखर आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल यांच्यात काय छुपं नातं आहे. आपल्याला कायम सांगितलं जातं की कोलेस्ट्रॉल वाढले मग तेलकट तुपकट खाणं सोडा, बरोबर ना? पण विचार करा की खरा प्रॉब्लेम दुसरीकडेच कुठे लपला असेल तर. म्हणजे अगदी आपल्या नकळत आपल्याच ताटातल्या एखाद्या गोड पदार्थात. हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी साखर आणि इन्सुलिन यांचं नातं समजून घ्यावं लागेल. कारण या सगळ्या खेळाचा मुख्य सूत्रधार आहे इन्सुलिन नावाचा हॉर्मोन. बघा, जेव्हा आपण साखर किंवा मैद्यासारखे पदार्थ खातो तेव्हा शरीर त्या साखरेला म्हणजेच ग्लुकोजला ऊर्जेसाठी वापरतं. आणि हे सगळं मॅनेज करण्यासाठी आपलं शरीर इन्सुलिन नावाचं एक हार्मोन तयार करतं. त्याचं मुख्य काम म्हणजे रक्तातील साखर उचलून पेशींपर्यंत पोहोचवणं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तज्ज्ञांच्या मते महिलांसाठी दिवसाला साधारण 6 चमचे आणि पुरुषांसाठी 9 चमचे इतकीच साखर खाणं योग्य आहे. ही लिमिट महत्वाची आहे, कारण खरी गडबड इथूनच सुरू होते. आता बघूया की जेव्हा ही साखरेची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा शरीराच्या आत आपल्या चयापचय क्रियेमध्ये म्हणजे मेटाबॉलिझममध्ये काय उलथापालथ सुरू होते. ओके, तर निरोगी शरीरात काय होतं ते बघूया. बघा, इन्सुलिन म्हणजे एक चावी आहे आणि आपल्या शरीरातल्या पेशी म्हणजे कुलूप. इन्सुलिन ही चावी त्या कुलूपाला लागते, दरवाजा उघडतो आणि ग्लुकोज म्हणजे साखर ऊर्जेसाठी पेशींच्या आत जाते. सगळं कसं अगदी सुरळीत चालतं. पण आता विचार करा, जर सतत साखरेचा मारा होत राहिला तर काय होईल? ते जे पेशींचे कुलूप आहे ना, ते जणू काही गंजून जातं. मग बिचारी इन्सुलिनची चावी कितीही फिरवली तरी दरवाजा उघडतच नाही. आणि ह्याच परिस्थितीला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे काय तर पेशी आता इन्सुलिनला दादच देत नाहीत, बंड पुकारतात जणू. आणि मग काय होतं, रक्तात साखर तशीच राहते. मग शरीर अजून जास्त इन्सुलिन तयार करतं त्या बंडखोर पेशींना कामाला लावण्यासाठी. आणि मग रक्तात साखर आणि इन्सुलिन दोन्हीचा महापूर येतो. बरं, मग ह्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पुढे काय होतं? तर शरीराच्या 2 महत्त्वाच्या सिस्टीममध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते. त्यातली पहिली बघूया, आपल्या शरीराचा एनर्जी सेन्सर किंवा त्याला आपण एनर्जी ब्रेक म्हणू. हा एनर्जी ब्रेक म्हणजे AMPK नावाचा एक एन्झाईम. हे आपल्या शरीराचं मास्टर एनर्जी सेन्सर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक इमर्जन्सी ब्रेक आहे. जेव्हा शरीरात ऊर्जा कमी असते तेव्हा हा ब्रेक दाबला जातो आणि कोलेस्ट्रॉल बनवण्यासारख्या ऊर्जा खाणाऱ्या प्रक्रिया थांबवल्या जातात. इथे बघा, सगळं स्पष्ट होईल. जेव्हा ऊर्जा कमी असते तेव्हा AMPK ब्रेक ऑन असतो आणि कोलेस्ट्रॉल बनवणारी फॅक्टरी बंद असते. पण जेव्हा रक्तात साखरेचा पूर येतो म्हणजे ऊर्जा जास्त असते तेव्हा हा ब्रेक ऑफ होतो, फॅक्टरी पुन्हा सुरू. सतत साखर खाल्ल्याने हा ब्रेक कायमचाच ऑफ मोडमध्ये जातो. मुद्दा हा आहे की सततच्या साखरेमुळे शरीराला कायम हाय एनर्जीचे खोटे सिग्नल्स मिळत राहतात आणि त्यामुळे हा AMPK नावाचा इमर्जन्सी ब्रेक कधी दाबलाच जात नाही. परिणाम, कोलेस्ट्रॉल बनवणारी फॅक्टरी 24 तास नॉन स्टॉप चालू राहते. आता येतो दुसरा मोठा बिघाड. हा थेट कोलेस्ट्रॉल बनवणाऱ्या मशिनरीशीच संबंधित आहे. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल बनवणारी एक मुख्य मशीन आहे. तिचं नाव आहे HMG-CoA रिडक्टेज किंवा सोप्या भाषेत HMG-CR. ही मशीन ठरवते की किती कोलेस्ट्रॉल बनवायचं. आणि गंमत म्हणजे हिच्यात एक स्वतःचा अलार्म पण असतो. नॉर्मल परिस्थितीत कसं होतं की जेव्हा शरीरात पुरेसं कोलेस्ट्रॉल तयार होतं तेव्हा हा अलार्म वाजतो. म्हणजे HMG-CR मशीनला एक स्टॉप सिग्नल मिळतो आणि ती आपलं काम थांबवते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. पण संशोधनातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कधीकधी हा फीडबॅक अलार्मच बिघडतो. यालाच मेटाबॉलिक फीडबॅक रेझिस्टन्स असं म्हणतात. म्हणजे काय तर शरीरात कोलेस्ट्रॉलचा साठा भरपूर वाढलेला आहे, पण तरीही उत्पादन थांबवण्याचा सिग्नल मशीनपर्यंत पोहोचतच नाहीये. आणि असं का होतं याचं कारण आहे तो आधी निकामी झालेला AMPK ब्रेक आणि इन्सुलिनचा तो सगळा गोंधळ. या दोघांमुळे HMG-CR मशीनचा अलार्म जणू काही सायलेंट मोडवर जातो. म्हणजे कोलेस्ट्रॉल बनवणारी फॅक्टरी आता कोणाचंच ऐकायच्या तयारीत नाही. आता विचार करा, जेव्हा या दोन्ही सिस्टीम एकाच वेळी फेल होतात तेव्हा शरीरात काय विध्वंस होत असेल? याचे परिणाम खूप गंभीर असतात. चांगलं HDL कोलेस्ट्रॉल कमी होतं, वाईट LDL आणि VLDL कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. रक्तातील ट्रायग्लिसराइड्स म्हणजे एक प्रकारची चरबी, तिची पातळी खूप वाढते आणि हीच अतिरिक्त चरबी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन त्यांना आतून ब्लॉक करू शकते.
थोडक्यात सांगायचं तर आपलं शरीर एका अशा फॅक्टरीत बदलतं जिथे उत्पादन थांबवण्यासाठी ना ब्रेक आहे ना अलार्म. ती फक्त अनियंत्रितपणे कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स बनवून रक्तात ओतत राहते. त्यामुळे आता पुढच्या वेळी आरोग्याचा विचार करताना फक्त वजन काट्यावरच्या आकड्याकडे न बघता आपल्या ताटातल्या साखरेकडे बघणं किती महत्वाचं आहे हा विचार नक्की करायला हवा, नाही का?